हॅलो एव्हरीवन. सो आज आपण मोशन इन अ प्लेट लेसन नंबर 3 हा आपण क्लास 11चा CETचा असणारा चॅप्टर याचा आपण वन शॉट रेकॉर्डिंग बघणार आहोत. सो जर तुम्ही पहिल्यापासून कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवलं तर 100% तुम्हाला चॅप्टर समजेल. यातले काही डेरिवेशन्स जे काही आहेत, काही इम्पॉर्टंट डेरिवेशन्स घेईन, बट काही डेरिवेशन डायरेक्ट आपल्याला करावं लागेल बिकॉज ही वन शॉट रेकॉर्डिंग आहे. हा चॅप्टर CETसाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे तसं तुम्हाला MCQ किंवा प्रॅक्टिससाठी याचा पण हेल्प होईल. ओके, सो विल स्टार्ट विथ द नेम ऑफ द चॅप्टर मोशन इन अ प्लेन. सो मोशन इन अ प्लेन बेसिकली पहिली आधी गोष्ट समजायला हवी, मोशन म्हणजे काय आणि प्लेन म्हणजे आपल्याला वेगवेगळे प्लेन्स असतात तर त्यामध्ये असणारी मोशन याबद्दल डिस्कशन असणार आहे. सो मोशन म्हणजे काय की एखादी बॉडी जर आपली पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपण त्याला काय म्हणतो, मोशनमध्ये आहे असं म्हणतो. मोशन इज नॉट स्टेडी म्हणजे काय, मोशन म्हणजे एखादी बॉडी स्टेडी नाहीये. So again I am repeating, suppose if the body changes its position, suppose it's one body change its position with respect to time नुसार जर त्या बॉडीची पोझिशन चेंज होत असेल तर त्या बॉडीला आपण म्हणू शकतो ती बॉडी कशी आहे, मोशनमध्ये आहे. सो हा एक सिंपल कन्सेप्ट झाला तुम्हाला मोशनची डेफिनेशनसाठी की एखादी बॉडी सपोज मी इथे आहे, ही झालं स्टेडी कंडिशन, बट मी चेंज करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, 1 सेकंड नंतर मी पुढे आहे तर त्याला आपण म्हणू शकतो वी कॅन कॉल इट ॲज मोशन. देन काही टाईप्स आपण बघूया, सगळे टाईप्स मी इन्क्लूड केले नाहीत पण ॲटलिस्ट बेसिक काही टाईप्स आहेत जे आपल्याला ज्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे आणि ते टाईप्स वी आर गोइंग टू डिस्कस. अँड द फर्स्ट इज लिनियर मोशन अँड वी कॅन कन्सिडर ॲज रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे एखादी बॉडी जर एका लाईनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल देन वी कॅन कॉल सच मोशन ॲज लिनियर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे अशी मोशन की जी बॉडी एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये रोटेट म्हणण्यापेक्षा रिव्हॉल्व करते तर त्या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे क्लास 12 साठी. पण तिसरं आहे ते म्हणजे ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन, जसं की सिंपल पेंड्युलम टू अँड फ्रो मोशन करतो. सो ही झाली तुमची ऑसिलेटरी मोशन. द नेक्स्ट वन इज प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन हा या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, याचं एक्झाम्पल की तुम्ही जर फुटबॉलला किक मारली तर फुटबॉलला किक मारल्यानंतर तो फुटबॉल जो आहे तो हवेत लिफ्ट झाला तर तो काही अशी मोशन दाखवतो, परत येऊन खाली आपटतो मॅक्सिमम हाईट रीच झाल्यानंतर. सो दॅट इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. देन द लास्ट मोशन इन दिस पार्ट दॅट इज रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन म्हणजे आता तुम्ही जर स्टेडी आहात, एखादा किंवा प्लॅटफॉर्म स्टेडी आहे आणि ट्रेन मूव्ह होते तर प्लॅटफॉर्मच्या विथ रिस्पेक्ट टू ट्रेनची मोशन वी कॅन कॉल इट ॲज रिलेटिव्ह मोशन. सो हे काही पार्ट्स आहेत आपल्याला पुढे डिस्कस करायचे आहेत. इज इट क्लिअर? सो दिस इज द टाइप्स, बेसिक टाइप्स ऑफ द मोशन. ओके, काही पार्ट तुम्ही ऑलरेडी बघितला 8, 9, 10 मध्ये लिनियर मोशन बद्दल, वेलॉसिटी बद्दल ज्या काही गोष्टी बघितल्या त्याच गोष्टी इकडे रिपीट होणार आहेत. इज इट क्लिअर? सो वी विल डिस्कस विथ द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. सो वेलॉसिटी बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आता वेलॉसिटी म्हणजे काय, त्यानंतर स्पीड बद्दल थोडंसं डिस्कशन करणार आहोत. बघा ह्याच्यात बेसिक कन्सेप्ट जे आहेत मी तुम्हाला सांगेन. आपण युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये याच्या काही गोष्टी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. फॉर्म्युला म्हणा, त्याचे डायमेन्शन्स म्हणा, पण आपण थोडंसं परत एकदा रिवाईज करूया. सो ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी हे दोन काहीसे टाईप्स आपण म्हणू शकतो वेलॉसिटीचे. आता हे ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय, तर बेसिकली ॲव्हरेज म्हणजे ओव्हर द टाइम तुम्ही जी काही ॲव्हरेज आहे, जसं की तुम्ही 2 एक्झाम्स दिले, 2 एक्झाम्सचं ॲव्हरेज काढता अँड दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे तुम्ही घरातून निघालाय आणि घरातून निघाल्यानंतर एका डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचेपर्यंत मध्ये स्पीड कमी करता, नंतर जास्त करता, डिपेंडिंग अपॉन द कंडिशन्स ऑफ रोड, डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन. सो ही झाली तुम्ही कमी जास्त करता, ही झाली जी काही कमी जास्त केल्यानंतरची काही ॲव्हरेज एक व्हॅल्यू भेटते त्याला आपण ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणतो. आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट. म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही 2 सेकंड झाल्यानंतर तुमची वेलॉसिटी काढा, म्हणजे तुमचा तो इन्स्टंट झाला t इज इक्वल टू 2 सेकंड्स. 2 सेकंड्स पॉज, बॉडी स्टार्ट झाल्यानंतर 2 सेकंडने किती वेलॉसिटी आहे ती इन्स्टंटला विचारली आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. सो ॲव्हरेज वेलॉसिटी, आता सिंपल तुम्हाला वेलॉसिटीचा डेफिनेशन माहीत आहे. वेलॉसिटी इज बेसिकली द वेक्टर क्वांटिटी. वेलॉसिटीची डेफिनेशन आहे दॅट इज चेंज इन द डिस्प्लेसमेंट और डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो मी याला सिंपल ह्याच्यात म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे किती बॉडी डिस्प्लेस झाली ओव्हर द टाइम ती किती झाली याला आपण म्हणतो
दॅट इज ॲव्हरेज वेलॉसिटी. म्हणजे काय, सपोज मी असं पण x2 बार मायनस x1 बार अपॉन t2 मायनस t1. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणून मी बार लिहिला. सो चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो वेलॉसिटी जी आहे ही डिस्प्लेसमेंट रिलेटेड आहे. तसंच सिमिलरली लगेच मी आता तुम्हाला याच्याबद्दल कन्क्लूड करून देतो. स्पीड म्हणजे आपण म्हणू शकतो ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, दॅट इज डिस्टन्स अपॉन टाइम. आता हा ॲव्हरेज म्हटलं हा त्यांनी. आता ॲव्हरेज म्हणताना तुम्हाला गोष्ट लक्षात गेली पाहिजे की सपोज एखादी बॉडी हाफ टाइमसाठी काही वेगळ्या स्पीडने जाते, वेगळ्या दुसऱ्या हाफ टाइमसाठी वेगळ्या जाते, किंवा 1/3 टाइमसाठी, किंवा काही डिस्टन्स वेगळ्या स्पीडने कव्हर करते, तर ॲव्हरेज काढताना मात्र तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळा टाइम जो आहे तो घेतला पाहिजे. सो तो तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंग किंवा न्यूमेरिकल सॉल्विंग मध्ये क्लिअर होऊन जातील. सो बेसिकली ॲव्हरेज वेलॉसिटी जनरल आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँड ॲव्हरेज स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. ही झाली तुमची स्केलर क्वांटिटी. इज इट क्लिअर? अँड दिस वन इज युअर वेक्टर क्वांटिटी. ओके. सो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इज लाईक इन्स्टंट. त्या इन्स्टंटला किती वेलॉसिटी आहे याला आपण काय म्हणतो, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आय होप यू अंडरस्टूड. तसंच इन्स्टंटेनियस स्पीड म्हणून आहे, ह्याचा पण एक फॉर्म्युला घेऊन घ्या. इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा आपण थोडासा dx अपॉन dt म्हणजे स्मॉल चेंज म्हणजे काय, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी ओव्हर द स्मॉल टाइम इंटरवल. इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ दॅट इज इन्स्टंटेनियस स्पीड बद्दल बोलतो आपण. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, इट इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ that is particular average total speed, or it is the limiting value of average velocity. It is the limiting value of average speed over the small interval of time. दोघांची पण युनिट सेम. युनिट तुम्हाला माहित आहे, युनिट काय असतो, मीटर पर सेकंड, आणि डायमेन्शन L1 t मायनस 1. ही झाली वेक्टर क्वांटिटी आणि ही आहे स्केलर क्वांटिटी. हे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे तेच एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेला स्पीड वी कॅन कॉल दिस ॲज इन्स्टंटेनियस स्पीड. आय होप यू अंडरस्टँड. सो हा झाला वेलॉसिटी बद्दलचा काही पार्ट. दुसरा आहे, पुढे जाऊन आपण ॲक्सेलरेशन बद्दल बघूया. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन पण असंच आहे. आपण सिम्पली ॲक्सेलरेशन ॲव्हरेज किंवा ओव्हर द इंटरवल काही ॲव्हरेज आहे त्याबद्दल बोलतोय. त्याचं म्हणू शकतो आपण चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके. आणि ह्याचं युनिट जे असतं हे असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲव्हरेज म्हणजे काय, तुम्ही कमी जास्त ॲक्सेलरेट करता, सो ओव्हर द टाइम जे काही ॲव्हरेज आहे त्याबद्दल बोलतोय. जर तुम्ही तुमचं ॲक्सेलरेशनच चेंज नसेल तर तुम्ही डायरेक्ट ॲड करून चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम करून करू शकता. ठीक आहे. देन इन्स्टंटेनियस इज लाईक सेम. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, ॲट अ पर्टिक्युलर स्मॉल टाइमसाठी तुम्ही जे काही चेंज केलंय किंवा जे काही तुम्ही पर्टिक्युलर टाइम इंटरवलला तुमचं काही जर ॲक्सेलरेशन विचारलंय ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. ओके. सो ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट जर तुम्हाला ॲक्सेलरेशन विचारलं स्मॉल इंटरवलसाठी, सो वी कॅन कॉल दिस ॲज instantaneous acceleration. This is the very simple part, which is the simplest form of the part of the motion in the plane. Okay. Then we will move to the next graph. We can discuss the graph, different graph. The first graph we will discuss is basically we are going to discuss displacement time graph आणि velocity time graph. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मध्ये आपण एक्स ऍक्सिस वर टाइम लिहूया, इथे आपण डिस्प्लेसमेंट लिहूया. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट म्हणजे काय, जर मी आज त्या ऑब्जेक्टला बघितलं तर थोड्या वेळानं जरी बघितलं तरी तो तिकडेच राहिला पाहिजे, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट काहीच होता कामा नये. सो त्याला आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, म्हणजे नो चेंज इन डिस्प्लेसमेंट. सो आता मी हा जर ग्राफ काढायला गेलो तर मला सिंपल अशी लाईन भेटेल. तुम्ही इथे पण काढू शकता, पण थोडीशी पहिली इनिशियल डिस्प्लेसमेंट पकडू आपण आणि समजण्यासाठी हा एक कॉन्स्टंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस आपण जो काही ग्राफ बघतोय, दिस इज ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. कारण तो रेस्टवर आहे म्हणजे काय की तो जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट त्या पर्टिक्युलर पॉइंटला रेस्ट पोझिशनला आहे. ठीक आहे. देन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ॲक्सिस विथ द युनिफॉर्म स्पीड. सगळीकडे आपण डिस्प्लेसमेंट टाइमचा ग्राफ बघणार आहोत. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट दॅट इज डिरेक्शन आणि युनिफॉर्म स्पीडने असा एक सिम्पलेस्ट ग्राफ काढू. तुम्ही ओरिजिन पासून काढा, काही फरक पडत नाही, बट दिस इज द सिम्पलेस्ट की तुम्हाला ही पॉझिटिव्ह डिरेक्शनच्या डिस्प्लेसमेंटला आपल्याला चाललेली आहे. ऑब्जेक्ट विथ निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ॲक्सिस और डिस्प्लेसमेंट डिरेक्शन, हा झाला तुमचा टाइम, हा झाला
दॅट इज पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आणि ही ग्राफ तुमचा असा येईल. सो याला आपण वाटल्यास ॲरो दाखवू सो दॅट यू विल अंडरस्टँड द थिंग. देन ऑब्जेक्ट विथ नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी, बेसिकली वेलॉसिटी बद्दल बोलताना तुम्हाला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ लागेल आणि डिस्प्लेसमेंट टाइम नॉन युनिफॉर्म यू कॅन ड्रॉ लाईक दिस. कसा पण तुम्ही ड्रॉ करा, ती युनिफॉर्म असता कामा नये. हे युनिफॉर्म म्हणजे स्ट्रेट लाईन वाले ग्राफ झाले. नॉन युनिफॉर्म म्हणजे तुम्ही कसे पण रॅन्डम ग्राफ बद्दल बोलू शकता. दॅट इज द नॉन युनिफॉर्म ऍक्सिस और नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, सो हे काही ग्राफ्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. काही क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये भेटतं. ऑब्जेक्ट रेस्ट असताना असे काही ग्राफ देतात, तुम्हाला हा करेक्ट करायचा आहे. दिस इज द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, असा एक MCQ ऑलरेडी आले. देन वी विल डिस्कस द सेम ग्राफ बट वेलॉसिटी टाइम ग्राफ. मगाशी काय होता, डिस्प्लेसमेंट टाइम होता. आता काय बघतो आपण, वेलॉसिटी. कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा झिरो ॲक्सेलरेशन. बघा रे, वेलॉसिटी जर तुम्ही चेंजच करत नाही, गाडीचा ॲक्सेलरेटच करत नाहीये, तर ती तुमची जी वेलॉसिटी असेल ती कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन काहीच नसणार आहे. सो हा ग्राफ व्हॅलिड होतो. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आपण एक सिम्पलेस्ट ग्राफ असा काढू शकतो. दिस इज वेलॉसिटी टाइम ग्राफ. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन चाललंय, लिनियर आहे, युनिफॉर्म आहे. पॉझिटिव्ह चाललंय. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ज्याला आपण डी ॲक्सेलरेशन म्हणतो किंवा रिटार्डेशन म्हणतो. वी विल ड्रॉ द ग्राफ लाईक दिस. दिस इज वेलॉसिटी टाइम. बघा, वेलॉसिटी टाइम ग्राफ असेल तर तो ॲक्सेलरेशन देतो. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल, हे सगळं युनिफॉर्म आहे. नॉन युनिफॉर्म असेल तर तुम्ही कसं पण ॲक्सेलरेशन दाखवू शकता. सो सिमिलॅरिटीने आपण जर ग्राफ बघायला गेलो तर आपल्याला असे ग्राफ दिसतील. ओके, सो दिस इज द वे ऑफ डिस्कसिंग द ग्राफ. वेलॉसिटी टाइम डायग्राम जो काय आहे तो. आता लक्षात घ्या, एक मी सेंटेन्स सांगतो इथे. एरिया अंडर वेलॉसिटी टाइम डायग्राम इज ऑलवेज व्हॉट, डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, एखाद्या बॉडीची ऑब्जेक्टची किती कव्हर केला, किती डिस्प्लेसमेंट झाली, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल आणि जर तुम्हाला तो ग्राफ दिला असेल, सो यू शुड अंडरस्टँड की एरिया अंडर वेलॉसिटी टाइम डायग्राम जर असेल तर त्याची व्हॅल्यू तो काय असतो, डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्याचा एरिया काढायचा असतो. आपण पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत ग्राफिकल मेथड, कायनॅमेटिकल इक्वेशन जी सॉल्व्ह करणार आहोत ती वाली. ठीक आहे, सो वी विल डिस्कस दिस पार्ट, बट देन वी विल डिस्कस the next part, and that next part is very very important for the 3 marks, that is kinematical equation for or by using the graphs. आपल्याला काही ग्राफ चा यूज करून कायनॅमेटिकल इक्वेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे, सो बेसिकली आपण एक ग्राफ काढूया, वेलॉसिटी टाइम ग्राफ. ठीक आहे, वेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये आपण U पकडलो इनिशियल ॲक्सेलरेशन, B दॅट इज V पकडलं फायनल वेलॉसिटी, सॉरी U पकडलं इनिशियल वेलॉसिटी, V पकडलं फायनल वेलॉसिटी. आता काय होतं, लेट अस अज्युम O इज द स्टार्टिंग पॉइंट. आता आपण काय करूया, काही इनिशियल पार्ट त्याला देऊन टाकूया. ही इनिशियल इथून चालू होते, काही इथे आपण दॅट इज दॅट पर्टिक्युलर वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी. कारण इनिशियल काहीतरी देऊया, नाहीतर डायरेक्ट इनिशियल इथून जर चालू केलं तर इनिशियल झिरोच होऊन जाईल. पण आपल्याला जनरल कायनॅमेटिकल इक्वेशन प्रूव्ह करायचे आहेत. तुम्हाला माहीतच असतील, V इज इक्वल्स टू U प्लस AT, S इज इक्वल्स टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर अँड V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे 3 आपल्याला ग्राफने प्रूव्ह करायचे. सगळ्यांचा जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर 100% समजेल. ठीक आहे, सो आपण पहिलं आधी इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी ट्राय करतोय. पहिलं इक्वेशन प्रूव्ह करतोय V इज इक्वल्स टू U प्लस AT. बघा, V म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी, U म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, T म्हणजे काय, टाइम, देन S म्हणजे डिस्प्लेसमेंट. ह्या गोष्टी माहीत हव्यात. आता बघा, इथे जर बघितला तर A टू B हा ऑब्जेक्ट जर चाललाय तर इनिशियल वेलॉसिटी U आहे, फायनल वेलॉसिटी V आहे. बघा, जर आपण ह्याचा ॲक्सेलरेशन काढायला गेलो तर स्लोप, या लाईनचा स्लोप ऑफ AB हा काय असतं, ॲक्सेलरेशन असतं. आता स्लोप ऑफ AB तुम्ही मॅथ्समध्ये पण बघितला असेल. स्लोप कसा करतात, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. इज इट क्लिअर? किंवा टॅन थिटा आपण अज्युम करतो, स्लोप इज लाईक टॅन थिटा. सो इथे जर मी ॲक्सेलरेशन जर काढायला गेलो तर स्लोप आता काढतोय. y2 म्हणजे काय तुमचं, बघा, ही y ॲक्सिस आहे, ही x ॲक्सिस आहे, y2 आहे, y1 आहे, x2 आहे, x1 आहे. सो y2 मायनस y1 म्हणजे एवढी जागा. ठीक आहे, मग मी याला इनिशियली हे U आहे, हे V आहे, सो याला y2 मायनस y1 ला मी V मायनस U लिहू शकतो अपॉन व्हॉट, दॅट इज पर्टिक्युलर x2 मायनस x1. x2 किती आहे, T आहे, x1 0 आहे. सो ह्याच्यावरनं मला AT इज इक्वल्स टू काय भेटलं,
v minus u. So v is equals to u plus at, and this is the first proof by using which equation? Kinematical equation. ठीक आहे. So v is equals to u plus at आपण प्रूव्ह करू शकतो. Then we will move to the next important equation, that is particular S is equals to ut plus half at square. आता मी ग्राफ झाल्यानंतर जे काही एक इम्पॉर्टंट सेंटेन्स सांगितलेलं त्याचा यूज आपल्याला इथे होणार आहे, अँड दॅट इक्वेशन जे काय आहे ते आपण डिस्कस करतोय. सो डिस्कस करताना एवढं लक्षात घ्या की तुम्हाला ह्यातले एरियावाले जरी बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत हवेत. आता बघा, हा झाला तुमचा v मायनस यू. ऑब्वियस गोष्ट आहे, जर हा टोटल v आहे, हा u आहे, तर हा झाला v मायनस यू. आता बघा, आता मी इथे काढून दाखवतो. आपल्याकडे एरिया अंडर द कर्व काढायचा आहे, म्हणजे हा टोटल एरिया पहिला झाला, हा ट्रायंगलचा एरिया झाला, आणि दुसरा जर आपण एरिया बघितला तर दिस इज युअर रेक्टँग्युलर एरिया. बरोबर, हा स्क्वेअर म्हणण्यापेक्षा आपण रेक्टँगल म्हणू, म्हणजे एरिया ऑफ 1 डिवाइड प्लस एरिया ऑफ 2 म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट असेल. कारण मी एक सेंटेन्स सांगितलेलं की द एरिया अंडर वेलॉसिटी टाइम डायग्राम इज डिस्प्लेसमेंट. आता बघा, एरिया ऑफ 1, पहिला आपण एरिया बघतो तर ट्रायंगल लिहितो, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, मी असं लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ रेक्टँगल. कारण का दोन ट्रायंगल आहे आणि तो पहिला ट्रायंगल आहे, दुसरा रेक्टँगल आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस बघा किती आहे, बेस तर टाइम टी आहे. बघा हा बेस आहे ना याचा, हा बेस किती आहे, दिस बेस इज टी. सो हाफ बेस इंटू हाईट. हाईट इज व्हॉट, व्ही मायनस यू. बरोबर, प्लस एरिया ऑफ रेक्टँगल फर्स्ट साइड इंटू अनदर साइड, दॅट इज u इंटू टी. आता जर मी ह्याला करेक्ट करायला गेलो, बघा रेक्टँगलचा एरिया हा t झाला आणि हा u झाला. सो u इंटू टी. सो हा जर केलं ut प्लस हाफ t. मला सांगा v मायनस यू काय काढलंय रे आपण आता इकडे, v मायनस यू काय काढलंय, at काढलंय ना, मी टाकून देतो at. ठीक आहे. सो ह्याला जर करेक्ट करायला ut प्लस हाफ a t square आलं का. and this is the second equation for the, we can consider second proof by using graph. S is equals to ut plus half at square. Now let's move to the third proof. आणि third proof पण तुम्हाला लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. what is mean by velocity? velocity is nothing but the displacement upon time. ठीक आहे. सो तरी पण आपण ह्याच्यात अजून करूया. velocity is like displacement upon time. so velocity, आपण average velocity लिहूया, is equals to displacement upon time. ठीक आहे. आता displacement is equals to काय होणार रे, average velocity into time. बरोबर, आपण ह्याला average velocity लिहूया, velocity average into time. average velocity कशी काढू शकतो रे, v प्लस u अपॉन 2. बरोबर, इंटू टाइम. ठीक आहे. आता मी थोडंसं इथे जागा तिथे लिहितो, ॲव्हरेज एस काढायचं आहे. एस इज इक्वल्स टू, मी काय करतो, व्ही प्लस यू अपॉन 2 याला मी व्ही मायनस यू ने मल्टिप्लाय करतो, व्ही मायनस यू ने डिवाइड करतो. काही फरक पडत नाही, दोन्हीकडे असं पण कॅन्सल होत आहे, इंटू टी. ओके. सो व्ही प्लस यू, व्ही मायनस यू, ए प्लस बी, ए मायनस बी. व्हॉट इज द आन्सर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 व्ही मायनस यू इंटू टी. ओके. सो आता आपण एस झाला. ठीक आहे. सो व्ही मायनस यू इंटू टी. ठीक आहे. आता एक सिंपल तुम्हाला सांगतो, व्हॉट इज व्ही मायनस यू. ठीक आहे, व्ही मायनस यू इज 80. ओके. सो व्ही मायनस यूच्या जागी मी 80 टाकतो. थोडंसं इकडे लक्ष द्या, इथे थोडीशी जागा कमी आहे. एस इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2. ओके. 2 व्ही मायनस यूच्या जागी काय टाकलं, 80 टाकलं. ठीक आहे. व्ही मायनस यू इज 80. आता व्ही मायनस यू च्या जागी मी 80 टाकला तर टी ला टी गेला, कॅन्सल झाला, कारण इकडे इंटू टी आहे, टी ला टी कॅन्सल झाला. सो इथं वरून आपल्याला काय भेटतंय रे, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस
2as. थोडीशी जागा तुम्हाला इथे दिसतंय, थोड्या जागेमुळे थोडंसं तुम्ही पण अंडरस्टँड करून घ्या. v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आपण काय केलं, v मायनस यूच्या जागी 80 टाकलं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी v प्लस यू अपॉन 2 केली इंटू टी. सो आपल्याला s इज इक्वल टू यू टी प्लस दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तो 2a इकडे आला, v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as आपल्याला भेटतं. सो v स्क्वेअर इज इक्वल टू या साईडला आला तर यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, सो दिस इज द 3 कायनेमॅटिकल इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथडने आपण कम्प्लीट केली. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. बोर्ड इन द सेन्स तुमच्या जे काही कॉलेजमध्ये एक्झाम्स होतील त्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट we will discuss the next type of motion, that is relative motion किंवा relative velocity. relative velocity म्हणजे काय रे? बघा, velocity basically vector आहे. बघा, velocity of one object with respect to another. ठीक आहे, हा A ऑब्जेक्ट आहे, हा B ऑब्जेक्ट आहे आणि दोघांची सपोज करा डिरेक्शन सेम आहे, तर velocity of one object विथ रिस्पेक्ट टू अनदर दॅट इज रिलेटिव्ह. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, तुम्ही कारमधून जात असताना साईडला स्टेडी असतात ती म्हणजे झाडं, तुमच्या रिस्पेक्टने झाडांची वेलॉसिटी किंवा जी काही रिलेटिव्हची वेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह वेलॉसिटी. ठीक आहे. दुसरं आपण अज्युम करू शकतो, सपोज तुम्ही ट्रेनमध्ये आहात तर तुम्हाला माहिती आहे की ट्रेनमध्ये असताना तुम्हाला ट्रेनची वेलॉसिटी आलेली असणार आणि दॅट रिलेटिव्ह वेलॉसिटी इज व्हॉट. ट्रेनची जी वेलॉसिटी आली आहे तर ती ट्रेनची आलेली वेलॉसिटी तुम्हाला आलेली आहे, तुम्ही अर्थच्या रिस्पेक्टमध्ये काही रिलेटिव्ह वेलॉसिटीने आहात, ती झाली रिलेटिव्ह वेलॉसिटी. म्हणून तर बघा, आपण ट्रेनमधनं सपोज तुम्ही बाहेर पाय टाकलात किंवा काय आलं तर तुम्हाला लागतं, रिझन असं आहे की तुम्हाला ती वेलॉसिटी गेन झालेली असते ट्रेनची. सो वेलॉसिटी ऑफ वन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अनदर इज कॉल्ड एज रिलेटिव्ह वेलॉसिटी. सो VAB इज नथिंग बट VA मायनस VB जर डिरेक्शन सेम असेल तर. आता सपोज डिरेक्शन डिफरंट असेल, VA आणि VB या दोघांची डिरेक्शन जर डिफरंट असेल तर रिलेटिव्ह वेलॉसिटी आपण अशी लिहू शकतो, VA मायनस ऑफ मायनस VB. कारण का, वेलॉसिटीचा वेक्टर क्वांटिटी, ही डिरेक्शन इकडे आहे, ही डिरेक्शन इकडे आहे. सो VA प्लस VB. ठीक आहे. सो V रिलेटिव्ह का असेल, VA प्लस VB कधी असेल, जर दोन अपोजिट डिरेक्शनला जर जात असतील तर तुमची जी काही वेलॉसिटी आहे ती VA प्लस VB होऊन जाईल, कारण दोन जे काही आहे ते दोन एकमेकांच्या अपोजिट जात आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला रिलेटिव्ह वेलॉसिटी बद्दल काही कन्सेप्ट जे आहे ती 100% क्लिअर झाली असेल. अजून ह्याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स असतात, जे क्वेश्चन तुम्हाला विचारतात, रिव्हरचे वगैरे हे काही क्वेश्चन्स आहेत. सो ते त्यावेळी आपण क्वेश्चन न्यूमेरिकल्स आपण सेशन घेणार आहोत, त्यामध्ये आपण बघूया. लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट. ओके, आता बघा, आता इथून 2D वाली जो मोशन आहे, आत्तापर्यंत आपण एका डिरेक्शनने जात होतो 1D मध्ये, जसं की गाडी स्ट्रेट लाईनमध्ये चालली आहे, ॲव्हरेज वेलॉसिटी काढा, आपण तेव्हा कुठल्या दुसऱ्या ह्याच्यात जात नव्हतो. ठीक आहे. आता जर आपण 2D मध्ये गेलो तर आपल्याला प्लेनमध्ये जावं लागेल, मोशन इन अ प्लेन, काही प्लेनमधल्या गोष्टी बघाव्या लागतील. प्लेन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण जर असे ॲक्सिस बघितले, XY Z ॲक्सिस, XY अँड Z, हा झाला XY प्लेन, हा झाला ZY प्लेन आणि हा झाला XZ प्लेन. सो असे आपण प्लेन आपण यांना इमॅजिन करू शकतो. ठीक आहे. सो या प्लेन मधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याबद्दल आपण बघूया. आपण एखादी बॉडी, आपण एक बॉडी कन्सिडर करणार आहोत जी कुठल्या प्लेन मध्ये आहे, XY प्लेन. ह्याचे आपण डेरिव्हेशन तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत, सो तुम्ही डेरिव्हेशन बघू शकता. बट काही एक ॲव्हरेज कसा काढतात तो आपण डिस्कस करूया. सपोज एखादी बॉडी म्हणजे काय, सपोज ही ॲक्सिस अशी पकडली, या ॲक्सिस कडनं कुठेतरी इकडे मध्ये जर बॉडी असेल तर ती एक्स डिरेक्शनने पण जाते आणि वाय डिरेक्शनने पण जाते. वाय डिरेक्शनने म्हणण्यापेक्षा वाय कॉर्डिनेट्स त्याला आहेत. सो दॅट इज द प्लेन वाला. सो वी ॲव्हरेज कसा काढतात, तर एक्स आणि हे आय काय आणि जे काय सगळ्यांना माहित असेल हे सांगतं कुठल्या डिरेक्शनने जाते. म्हणजे जर आय असेल तर दिस इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे असेल तर युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. ठीक आहे. इन्स्टंटेनियस असेल तर dx/dt, dy/dt कोणत्या डिरेक्शनने आहे त्यावर डिपेंड आहे. तर टॅन थिटा वगैरे तुम्हाला डिरेक्शन जर विचारली तर तुम्ही Vy/Vx वगैरे लिहू शकता. हे तुम्ही मोशन दॅट इज मॅथमॅटिकल मेथडमध्ये तुम्ही बघितलेले आहे. तसंच जर तुम्हाला ॲक्सलरेशन बोलायचं असेल तर Ax × I करावं लागेल, कारण ही ॲक्सलरेशन एक्स डिरेक्शनचं आहे, हे वाय डिरेक्शनचं आहे, हे झालं ॲव्हरेज. तसंच इन्स्टंटेनियस असेल
असेल तर dv/dt, कारण तुम्हाला माहित आहे ऍक्सलरेशन जर डिस्प्लेसमेंटला जर तुम्ही एकदा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर वेलॉसिटी मिळते, दोनदा डिफरन्शिएट केलं डिस्प्लेसमेंटला तर तुम्हाला ऍक्सलरेशन म्हणतं, किंवा तुम्ही वेलॉसिटीला एकदा डिफरन्शिएट केलं तर ऍक्सलरेशन म्हणतं. डिस्प्लेसमेंटला दोनदा म्हणजे ऍक्सलरेशन, वेलॉसिटीला एकदा म्हणजे ऍक्सलरेशन. आय होप यू अंडरस्टूड. ठीक आहे. सो हा एक होता मोशन इन अ 2D. तुम्हाला हे डेरिव्हेशन बुकमधनं बघायचे आहेत. जर काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता. ठीक आहे. नाउ वी विल एंटर इनटू वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चॅप्टर, दॅट इज प्रोजेक्टाईल मोशन, ज्यावर CETचा वी कॅन एक्सपेक्ट द क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन फ्रॉम दिस पर्टिक्युलर एरिया. ठीक आहे. सो वी विल डिस्कस द प्रोजेक्टाईल मोशन, बट त्याच्या आधी मी स्टार्ट करताना एक गोष्ट सांगितली आहे की प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे अशी मोशन की तुम्ही सपोज, मी एक्झाम्पल देऊन सांगतो, जर तुम्ही फुटबॉलला किक मारली तर तो फुटबॉल काही वेळेने काही टाईमसाठी हवेत जातो आणि तो काही असा प्रोजेक्टाईल सारखा असा शेप घेतो, याला आपण म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन. आता हे काय आहे, कसं काढतात, कुठे कंडिशन्स कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, या सगळ्या गोष्टी आपण यात डिस्कस करणार आहोत. सगळ्यांचे डेरिव्हेशन्स आपण डिस्कस करणार आहोत बुकमध्ये एकदम तर या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जो काही कंपोनंट कॉन्स्टंट असतो तो म्हणजे यू कॉस थिटा. जो काही हॉरिझॉन्टल डिरेक्शनवाला जो कंपोनंट आहे ना, हा नेहमी कॉन्स्टंट असतो. कारण का, जर सपोज तुम्ही फुटबॉलला किक मारली तर किक मारल्यावर फुटबॉल वरती जाऊन असा काही पटकन खाली येत नाहीये. तो काय करतो की पुढे जातो, वरती जातो, आणि वरती वेलॉसिटी जी 0 होते, व्हर्टिकल डिरेक्शनवाली वेलॉसिटी 0 होते, पण त्याच्यानंतर कसा होतो, पुढे जाऊन तरी पण पुढे जातो आणि काही ठराविक टाइम नंतर तो पडतो. सो आपण एक एक गोष्ट ही समजून घेऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हर्टिकल कंपोनंट वेलॉसिटीचा इकडे चेंज होतोय, बट हॉरिझॉन्टल कंपोनंट यू कॉस थिटा ux हा इकडे चेंज होत नाहीये. सो ux विल बी सेम एव्हरीवेअर. इथे बघा ux यू कॉस थिटा. ठीक आहे. सो आता आपण एक एक गोष्ट समजून घ्या की रेंज म्हणजे काय, मॅक्सिमम हाईट म्हणजे काय, टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय. सो रेंज म्हणजे काय, तुम्ही एक बघू शकता, रेंज इकडे मी दिलेला आहे. रेंज म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती मॅक्सिमम कव्हर केलं एखाद्या प्रोजेक्टाईलने, तर त्याला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. तुम्ही बघितलं असाल फुटबॉलमध्ये इथून किक मारली तर एवढा डिस्टन्स फुटबॉल कव्हर करतोय, म्हणजे त्याची झाली ती रेंज. ठीक आहे. सो हा रेंज झाल्यानंतर आपण बघूया. सो इथे रेंजला मी सिंपल म्हणू शकतो मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय द प्रोजेक्टाईल. सो मॅक्सिमम हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल डिस्टन्स, तेच जर व्हर्टिकल डिस्टन्स बघितलं, जर आपण इथे बघितलं, ही तुमची मॅक्सिमम हाईट झाली, तिथपर्यंत तो फुटबॉल जो काही आहे तो गेलेला आहे. सो मॅक्सिमम हाईट इज व्हॉट, मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स. एक गोष्ट समजलं पाहिजे, मॅक्सिमम व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे आपण म्हणू शकतो की ती मॅक्सिमम हाईट, मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे आपण म्हणू शकतो तो रेंज. ठीक आहे. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय, इट इज द टाइम रिक्वायर्ड बाय द प्रोजेक्टाईल टू कम्प्लीट इट्स प्रोजेक्टाईल मोशन. म्हणजे काय, तो त्या वेळेत जो एअरमध्ये आहे, इट इज द टाइम ॲट विच द प्रोजेक्टाईल इज इन एअर. तो एअरमध्ये आहे, फुटबॉल तुम्ही किक मारले, लिफ्ट झाला, वरती गेला, एअरमध्ये आहे, तर तो जो काही डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण, तो जो काही टाइम आहे त्याला म्हणतो टाइम ऑफ फ्लाइट. जसं आपण म्हटलं की टाइम ऑफ फ्लाइटला इकडे टाइम ऑफ असेंट असणार आहे आणि हा टाइम ऑफ डिसेंट असणार आहे. जो हाईट, मॅक्सिमम हाईट पर्यंत जाण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण टाइम ऑफ असेंट म्हणतो. जो तिथून खाली येण्यासाठी लागतो तो म्हणजे टाइम ऑफ डिसेंट. म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय झालं, टाइम ऑफ असेंट झाला प्लस टाइम ऑफ डिसेंट झाला. सो ही गोष्ट प्रत्येकाला समजली पाहिजे. ह्या काही डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात, आपण एक एक 1 by 1 आपण त्याचे डेरिव्हेशन पण बघणार आहोत. पण त्यानंतर आता आपण जो इम्पॉर्टंट पार्ट करणार आहोत तो म्हणजे पार्ट, दॅट इज पाथ ऑफ द प्रोजेक्टाईल जो काही आहे तो पॅराबोलिक आहे. तर ह्या गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आपण वी कॅन एक्सपेक्ट दी क्वेश्चन, दॅट इज द पाथ जो काही त्यांनी ट्रॅव्हल केला आहे तो कसा आहे, पॅराबोलिक आहे. तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी समजून घेतलं पाहिजे. आपल्याला इक्वेशन, मॅथमॅटिक्सचा यूज केला पाहिजे. आता मॅथमॅटिक्सचा यूज केला पाहिजे म्हणजे काय, तर जसं की y = mx + c, तुम्हाला माहिती आहे ते इक्वेशन ऑफ लाईन आहे. y = x² + y² = r², इक्वेशन ऑफ सर्कल. सो तसंच एक आपण प्रोजेक्टाईलचं एक इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत, जो आपल्याला प्रोजेक्टाईल मोशन आहे, ज्या पाथ जी आहे तो पॅराबोलिक आहे, हे आपण त्यावरनं डिसाईड करू शकतो. ठीक आहे. तो सिम्पलेस्ट डायग्राम मी काढली, मी तुम्हाला सांगितलं हा कंपोनंट काय असतो, सेम असतो. त्यामुळे या मोशनवरनं आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहीत हवी, आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, S = ut + ½ at². ठीक आहे. Sx ला आपण म्हणूया x
जो काही त्यांनी एक्स डिरेक्शनला डिस्टन्स कव्हर केलाय, आणि SY ला आपण म्हणूया जो वाय डिरेक्शनचा डिस्टन्स आहे त्याला आपण वाय म्हणूया. ठीक आहे, दिस इज फॉर सिम्प्लिफिकेशन. वाय डिरेक्शनचा डिस्टन्स आपण वाय म्हटला. ठीक आहे, आता आपण SX आणि SY ची व्हॅल्यू आपण बघणार आहोत या ह्याच्यात. आता SX म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की जर आपण बघितलं तर हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये UX हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे U cos θ कॉन्स्टंट असतो, आणि तुम्हाला माहिती आहे जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर तिकडे ॲक्सेलरेशन 0 होणार. म्हणून मी SXच्या जागी ॲक्सेलरेशन 0 टाकलं तर इकडे होणार UX × T विच इज इक्वल्स टू UX म्हणजे काय रे, इकडे तुम्हाला दिसतो UX म्हणजे काय, U cos θ. ठीक आहे, आणि इकडे आपण जर टाकलं SY च्या जागी तर इथे आपल्याला थोडंसं भेटतं SY इज इक्वल्स टू मी म्हणतो UY × T. आता वरती चाललाय म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की काय ॲक्सेलरेशन आहे, म्हणून मी इकडे प्लस न लिहिता UY × T मायनस हाफ GT² असं मी लिहून टाकतो. ठीक आहे, सो SY इज इक्वल्स टू UY × T मायनस हाफ GT². ठीक आहे, इथे थोडासा इश्यू होतोय बोर्डसाठी, पण तुम्ही लक्षात घ्या GT². डबल रिराईट झाल्यावर तुम्ही अंडरस्टँड करून घ्या ते T² आहे जी काही आहे ती. आता SX वरनं मी एक गोष्ट कॉमन काढतो ते म्हणजे टी काढून घेतो. टीचा आन्सर येणार U cos θ अपॉन दॅट इज U cos θ अपॉन सी. इफ यू सी ओव्हर हिअर UX × T इज इक्वल्स टू UX × T म्हणजे काय, U cos θ इज इक्वल्स टू हा तुमचा SX म्हणजे X. सो जर टीचा आन्सर जर बघितलं मी इकडे थोडंसं मी इथे रफ करतोय, रिपिटेशन आपल्याला भेटतंय. SX म्हणजे जो काही X आहे, X इज इक्वल्स टू U cos θ × T. So T is equals to UX upon U cos θ. This is the value of T. आता हा T चा आन्सर भेटला, आपल्याला इकडे T लागेल. UY म्हणजे काय, U sin θ × T म्हणजे काय, आता आपण काढलंय X upon U cos θ मायनस हाफ X upon U cos θ ब्रॅकेट स्क्वेअर. U ला U गेला, साइन बाय कॉस tan θ. सो tan θ × X मायनस हाफ GT². मी काय करतो, X² साईडला ठेवतो, इथे होणार GX². आपण एक स्टेप लिहूया, U² cos² θ. हा आपला आन्सर झालं. U cos θ हा तुमचा कशाचा फॉर्म्युला आहे, हाफ AT². ठीक आहे, आता जर आपण लक्षात घेतो इकडे तर इथे लक्षात घेतल्यावर आपल्याला T ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे ती म्हणजे U cos θ. सो इथे जर आपण ह्याला रिअरेंज केलं तर tan θ × X मायनस 1/2 G U² cos² θ × X². जर आपण इकडे चेक केलं तर आपल्याला इथे भेटतंय की हा जो फॉर्मॅट आहे तो y इज इक्वल्स टू AX प्लस BX². आता बघा हा वर्टायसेस जर आपल्याला जर आपण वर्टायसेस सेंटरला नसेल तर हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. सो त्यामुळे AX प्लस BX² हा झाला तुमचा जनरल इक्वेशन. फक्त मायनस आहे, मायनस असल्यामुळे हा असा आलाय, जर प्लस असतं तर असा आला असता. सो हा मायनस आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन फॉलो करतोय, पण हे इक्वेशन फक्त इकडे मायनस आहे. तरी पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे इक्वेशन कशाचं आहे, पॅराबोलाचं आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. जर तुम्हाला हा जर पॅराबोला इक्वेशन ह्या टाईपमध्ये दाखवत असेल तर हा पाथ पण कसा आहे रे, पॅराबोलिक आहे. सो हे गोष्टी समजल्या पाहिजे. हा पाथ कसा आहे, पॅराबोलिक आहे. सो पॅराबोलिक पाथ y इज इक्वल्स टू AX प्लस BX² हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. फक्त इकडे वर्टायसेस इथे आल्यामुळे हे इक्वेशन मायनसमध्ये जातंय, त्यामुळे आपल्याला इकडे गोष्ट लक्षात येईल. असं जरी इक्वेशन असेल तरी पण आपल्याला हे इक्वेशन कशाचं भेटतंय, पॅराबोलाचं इक्वेशन भेटतंय. सो आपण म्हणू शकतो की हा प्रोजेक्ट हा जो काही पाथ आहे हा कसा आहे, प्रोजेक्टाईल पाथ जो आहे तो पॅराबोलिक आहे. सो दिस इज द प्रूफ. तुम्हाला जे 3 मार्क्स, बाकी सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात याच्यात डायरेक्ट आपण नाही लिहून चालणार, याच्यात बाकीच्या पण गोष्टी लिहाव्या लागतील. ओके, इज इट क्लिअर? सो दिस पाथ that is so that the path is parabolic. हा पाथ कसा आहे, पॅराबोलिक आहे. सो हा गोष्ट आपल्याला समजला पाहिजे. आता आपण एक एक करून आपण इक्वेशन आपण बघूया पुढच्या याची, जेणेकरून आपल्याला
बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वी विल डिस्कस एक्सप्रेशन आपण डिस्कस करूया टाइम ऑफ फ्लाईटचं, मॅक्सिमम हाईटचं, त्यानंतर रेंजचं. हे एक्सप्रेशन आपण एक एक बघूया. टाइम ऑफ फ्लाईट काय आहे, मॅक्सिमम हाईट काय आणि रेंज काय आहे याबद्दल आपण. टाइम ऑफ फ्लाईट मी ऑलरेडी सांगितलंय, हा प्रोजेक्टाईल किती टाइमसाठी जर हवेत राहिला असेल तर त्याला म्हणतो आपण टाइम ऑफ फ्लाईट. टाइम ऑफ फ्लाईट करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत हवी की v इज इक्वल्स टू u प्लस ए टी. आता आपल्याला जर एक्स डिरेक्शनचं बघितलं तर व्ही एक्स इज इक्वल्स टू यू एक्स, कारण ए एक्स डिरेक्शनला नेहमी काय असतो, 0 असतो. आणि यू एक्स म्हणजे काय, यू कॉस थिटा. तर तुम्ही बघितलं यू एक्स म्हणजे यू कॉस थिटा. तसंच व्ही वाय इज इक्वल्स टू काय रे, यू वाय इंटू टी मायनस जी टी. मी मायनस का लिहितोय, कारण आपण अगेन्स्ट काम करतोय, सो मायनस लिहितोय. यू वाय म्हणजे काय रे, यू साइन थिटा इंटू टी मायनस जी टी. ठीक आहे. आता मी इकडे वरती जाताना इथे गेल्यावर ह्या बॉडीची वेलॉसिटी 0 होऊन जाईल ना, म्हणून तर तो खाली यायला चालू होईल. व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे वाय वाला कंपोनंट का होऊन जाईल, 0 होऊन जाईल. म्हणून मी इकडे 0 लिहितो. व्ही वाय 0 का आलं, कारण आपण मॅक्सिमम हाईट पर्यंत काढतोय आणि म्हणून मी टाइम ऑफ असेंट लिहितो. मी तुम्हाला सांगितलं टाइम ऑफ असेंट म्हणजे वरतीपर्यंत जाणारा वेळ, टाइम ऑफ डिसेंट म्हणजे वरून खाली येण्याचा वेळ. सो हे जर आपण केलं तर जी इंटू दॅट इज v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी आहे. सॉरी, इथे थोडंसं आपण टी लिहिला. सो v इज इक्वल्स टू यू प्लस ए टी आहे. सो यू मायनस ए टी होणार, यू साइन थिटा मायनस जी टी. सो जी टी ए इज इक्वल्स टू यू साइन थिटा. सो टी ए इज इक्वल्स टू यू साइन थिटा अपॉन जी. हा झाला टाइम ऑफ असेंट. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, टाइम टोटल टाइम म्हणजे काय, टाइम ऑफ असेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट. आणि तुम्ही बघितला तर ग्राफ सेम रिपीट होतोय, म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट सेमच असणार आहे. म्हणजे हे 2 टाइम्स होणार आहे, बरोबर. टाइम ऑफ असेंट टाइम ऑफ डिसेंट सेम असला तर तुमचा टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला होतोय 2u साइन थिटा अपॉन जी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम ऑफ फ्लाईट. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटतंय, टी इज इक्वल्स टू 2u साइन थिटा अपॉन जी. टाइम ऑफ फ्लाईट, टाइम ऑफ असेंट विचारलं तर अर्धा, यू साइन थिटा अपॉन जी. टाइम ऑफ डिसेंट विचारलं तर यू साइन थिटा अपॉन जी. सो टाइम ऑफ फ्लाईट आपल्याला हे झालं. ठीक आहे. सेकंड वी विल डिस्कस फॉर द मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईटसाठी लक्षात द्या काय करायचं, मॅक्सिमम हाईट म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड. सो व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड आपल्याला काढायचं आहे. मॅक्सिमम हाईट आपल्याला माहित आहे की एस इज इक्वल्स टू जनरल इक्वेशन लिहितो यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. जर मी एस वाय मध्ये काढलं तर इथे यू वाय टी, म्हणजे आता मॅक्सिमम डिस्टन्स हाफ पर्यंत काढतोय, म्हणजे मी टाइम ऑफ असेंट लिहिणार इकडे मायनस हाफ जी टी स्क्वेअर टाइम ऑफ असेंट ब्रॅकेट स्क्वेअर. आता एस वाय म्हणजे मॅक्सिमम हाईट आपण बघूया, त्याला आपण वाय म्हटलं, वाय मॅक्स म्हणतो वाटल्यास, वाय मॅक्स. यू वाय म्हणजे काय, यू साइन थिटा. टाइम ऑफ असेंट म्हणजे काय, यू आता आपण काढला टाइम ऑफ असेंट म्हणजे काय, यू साइन थिटा अपॉन जी. हा टाइम ऑफ असेंट झाला मायनस हाफ जी टी स्क्वेअर टाइम ऑफ असेंट यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर. हा जीला हा जी गेला. सो आपल्याला काय भेटतंय की इथे भेटतोय तो म्हणजे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, याला मी एच नाव देतो, आता एच मॅक्स नाव देतो. यू स्क्वेअर साइन किंवा एच आपण सिम्पली नाव देऊया मॅक्सिमम हाईट. एच इज इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस 1/2 यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी. सो जर आपण केलं कॉमन काढला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी कॉमन काढला तर 1 - 1/2, 2 - 1 is 1. सो 1/2 दॅट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. हा तुमचा इम्पॉर्टंट जो फॉर्म्युला आला तो मॅक्सिमम हाईट किती काढली आहे प्रोजेक्टाईलने मॅक्सिमम हाईट काढण्याचा फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. लक्षात घ्या खाली इथे डिनॉमिनेटरला 2g आलेला आहे. ठीक आहे. सो रेंजसाठी आपण त्याचं पण डेरिव्हेशन बघूया. सो सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन तिथे असेल तर हे सगळे डेरिव्हेशन तुम्हाला समजून जातील. रेंज काढण्यासाठी आपण बघूया. रेंज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड. आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू एक्स, रेंज आपण डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम घेतो, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम ऑफ फ्लाईट येणार इकडे, कारण का हे बघा यू एक्स म्हणजे काय तुमचा हॉरिझॉन्टल, कारण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण बघतोय म्हणून हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. रेंज म्हणजे तुमची रेंज मॅक्सिमम किती केली ती रेंज म्हणजे डिस्प्लेस किंवा डिस्टन्स बघा ही यू एक्स इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, कारण का स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती कव्हर केलाय, रेंज एवढा हॉरिझॉन्टल. त्यानंतर टाइम म्हणजे टाइम ऑफ फ्लाईट किती वेळासाठी आहे. सो रेंज इज इक्वल्स टू आपल्याला इथे भेटतंय रेंज इज इक्वल्स टू यू एक्स इंटू टी. यू एक्स म्हणजे काय यू साइन थिटा आणि यू एक्स म्हणजे काय तुमचा यू कॉस थिटा,
बरोबर ना, यू कॉस थिटा इंटू टी, टाइम काय असेल तुमचा 2u साइन थिटा अपॉन जी. ठीक आहे, आता इथे मी जरा रिअरेंजमेंट करतो, 2u स्क्वेअर. ठीक आहे, 2u स्क्वेअर, किंवा आपण थोडंसं रिअरेंज करूया, u स्क्वेअर इथे 2 येईल, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन जी. सो 2 साइन थिटा कॉस थिटा तुम्हाला माहीतच आहे, मॅथ्समध्ये बघितलं आहे. 2 साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. सो यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी हा कशाचा फॉर्म्युला झाला, रेंज. म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं बघा, लक्षात घ्या, नेहमी अँगल हा हॉरिझॉन्टलची केलेला आहे. आपण सगळे प्रूफ केले ते हॉरिझॉन्टलच्या डिस्टन्सला अँगल जे केलंय त्याने. जर कधी क्वेश्चनमध्ये व्हर्टिकल दिला तर तो 90 मायनस करून घ्या, अदरवाईज आन्सर चुकणार. सो यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी, दिस इज द रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल. सो टाइम ऑफ फ्लाइट डेरिवेशन झालं, मॅक्सिमम हाईट आणि रेंज. बुकमध्ये तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड दिलं आहे, बट तुम्ही इथे जर लक्ष दिलं असेल तर 101% तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, सो दिस इज द वे ऑफ प्रूव्हिंग दिस पर्टिक्युलर दॅट प्रोजेक्टाईल मोशनचा रेंज, मॅक्सिमम हाईट अँड टाइम ऑफ फ्लाइट. ठीक आहे, सो तुम्हाला इथे थोड्याशा गोष्टी जर स्क्रीनच्या बाहेर जात असतील तर इथे लक्षात घ्या, हा 2u साइन थिटा आहे, याच्या पुढचा काय आहे 2u साइन थिटा. जर कोणाला याची PDF वगैरे हवे असेल तर आय विल शेअर द PDF ऑल्सो. ठीक आहे, देन वी विल डिस्कस व्हेरी इम्पॉर्टंट मोशन जी तुम्हाला क्लास 12th मध्ये 12वीत परत येणार आहे, ते म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो आपण ह्याच्या ब्रीफली डिस्कशन करूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला आपण UCM म्हणतो. अशी मोशन ज्याच्यात स्पीड कॉन्स्टंट असतो. लक्षात घ्या, स्पीड कॉन्स्टंट असतो बट वेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. वेलॉसिटी कॉन्स्टंट का नसते, कारण वेलॉसिटी कशी वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येक पॉइंटला जेव्हा सर्कल मारत असतो, सर्कल बॉडी मूव्ह होत असते, तर त्या प्रत्येक पॉइंटला तुमची वेलॉसिटीची डिरेक्शन चेंज होत असते. सो वेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये आपल्याला ती वेलॉसिटी वेक्टर असल्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे, मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते पण डिरेक्शन प्रत्येक वेळी वेगळी असते. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जो कॉन्स्टंट असतो तो म्हणजे स्पीड. तुम्हाला MCQ मध्ये बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतात, विच इज कॉन्स्टंट इन UCM, यू शुड राईट द स्पीड इज कॉन्स्टंट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सो हा झाला बेसिक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन. कारण रोटेशनल डायनामिक्समध्ये तुम्हाला रोटेशनल मोशन वगैरे येणार आहे. रोटेशनल मोशनमध्ये बॉडी स्वतःच रोटेट होते, सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल रोटेट होऊ शकतो. सो दॅट इज द वे यू जस्ट रिमेंबर दिस पार्ट, स्पीड कॉन्स्टंट असतो. देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट. लिनियर मोशन काय असते आणि अँग्युलर मोशन काय असते. सो लिनियर मोशनमध्ये आपण बघितलेलं आहे, आपण 8वी पासून लिनियर मोशनमध्ये जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहोत. लिनियर मोशनमध्ये आपण जनरल काय करतो, बॉडी डिस्प्लेस झाली तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो, आणि एखाद्या बॉडी अँग्युलर मोशनमध्ये काय डिस्प्लेसमेंट होते तर ती अँगलमधली डिस्प्लेसमेंट असणार. सपोज ए पार्टिकल इकडे आहे, A' पर्यंत चाललाय, ही जी काही डिस्प्लेसमेंट झाली आहे त्याला आपण थिटा म्हणतो, आणि थिटाला म्हणतात ती म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटाला काय म्हणतात, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याला काय म्हणतात, लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट याचं युनिट मीटर, जनरल आपण कसं सेंटीमीटर, पण ह्याचं युनिट असतं ते म्हणजे रेडियन. हा कशात रिप्रेझेंट करतात, रेडियनमध्ये रिप्रेझेंट करतात. जसंच आपण परत लिनियर मोशनमध्ये आलो तर लिनियर मोशनमध्ये आपल्याला जर वेलॉसिटी असेल तर लिनियर वेलॉसिटी आपण असं त्याला नाव देतो. पण तीच जर आपण बघायला आलं तर लिनियर वेलॉसिटी V म्हणतो, आणि V म्हणजे काय म्हणतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, प्लस याचं काय युनिट जे आहे हे युनिट आपण काय लिहितो, मीटर पर सेकंड लिहितो. बट ही जी वेलॉसिटी असते ही लिनियर वेलॉसिटी नसते, ही असते ती अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगाने रिप्रेझेंट करतो आपण. सो याला आपण म्हणणार आहोत अँग्युलर वेलॉसिटी, आणि कशात रिप्रेझेंट करतो, ओमेगामध्ये रिप्रेझेंट करतो. सो ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी, आणि त्याचं जे युनिट आहे किंवा आपण d(θ/dt) यालाच आपण काय म्हणणार आहोत, ओमेगा म्हणणार आहोत. का, कारण रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि याचं जे युनिट आपण कन्सिडर करतो ते युनिट आहे रेडियन पर सेकंड. ओके, कारण इकडे रेडियनमध्ये मेजर केलेलं आहे. त्यानंतर आपला आहे ते म्हणजे जनरल ॲक्सेलरेशन किंवा लिनियर ॲक्सेलरेशन म्हणतो, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा दोनदा डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करा त्याला भेटतो आपण ॲक्सेलरेशन भेटतं, आणि त्याचं जे युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं की G 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे जो आहे इथे असतो तो म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशनला अल्फाने रिप्रेझेंट करतात, आणि त्याला d(ω/dt) म्हणजेच d²θ/dt असं पण म्हणतो, आणि याचं जे युनिट आहे हे आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर.
ओके, ह्याचं युनिट जे आहे ते रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सो ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड झाल्या पाहिजेत. रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला तुमचा बेसिक रिलेशन. जर तुम्हाला विचारलं की ह्या दोघातलं रिलेशन काय आहे, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, ते पण मी तुम्हाला इकडे छोटंसं प्रूव्ह करून दाखवतो. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन इथे मी थोडंसं दाखवतो. v इज इक्वल्स टू आर ओमेगा, हे आपल्याला माहित हवं. v इज इक्वल्स टू आर ओमेगा. आता बघा, v इज इक्वल्स टू आर ओमेगा हे प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. सो व्हॉट इज द रिक्वायर्ड पार्ट आय विल डिस्कस. लेट अस अज्युम हा रेडियस आहे, इथून ए पासनं ए डॅश पर्यंत पार्टिकल मूव्ह करतोय. हा अँगल काय तुमचा थीटा एवढा अँगल आहे. आपल्याला माहित आहे दिस इज द आर्क लेंथ, दिस इज द आर्क लेंथ आणि s इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. ठीक आहे, सो आपण याला डिफरन्शिएट करूया. ds बाय dt इज इक्वल्स टू, रेडियस तर चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम, r इंटू डी थीटा बाय dt. हा झाला तुमचा v बरोबर, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ह्याला आपण म्हणणार आहोत v, आणि हा झाला r आणि डी थीटा बाय dt आत्ताच आपण काढला ओमेगा, आणि वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर ओमेगा बार क्रॉस r बार. हे मात्र लक्षात ठेवा, वेक्टर फॉर्म मध्ये डिरेक्शन मेंटेन करण्यासाठी ओमेगा बार क्रॉस r बार ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. Okay, so this is the way you should understand things. Now we will move to the next part, that is centripetal force and centrifugal force. एकदम सिंपल आहे. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो याबद्दल आपण डिस्कशन करूया. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे असा फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपेटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर जो काही फोर्स ऍक्ट होतो, सेंटरला हे पकडलं, टुवर्ड्स द सेंटर जो काही फोर्स ऍक्ट होतो त्याला म्हणतो आपण सेंट्रिपेटल फोर्स. जसं की आपण म्हणू शकतो की एखादी जर आपण पकडलं की सर्कलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय, तर इलेक्ट्रॉन जो मूव्ह होतोय तर तो ऑर्बिटच्या बाहेर जात नाही, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर त्याच्यावर कोणता तरी फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण कोणता पण न्यूक्लियर फोर्स किंवा कोणता पण फोर्स बनू शकतो, तर तो झाला तुमचा सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, किंवा अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हा झाला आपला सेंट्रिपेटल फोर्स. सो सेंट्रिपेटल फोर्स काय असतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे, सेंट्रिपेटलचा फॉर्म्युला असतो तो म्हणजे mv² बाय r मॅग्निट्यूड मध्ये. तो टुवर्ड द सेंटर निगेटिव्ह घेतात, सो मायनस जर वेक्टर मध्ये आला तर तो निगेटिव्ह मायनस साइन लिहितात, पण हा मॅग्निट्यूड वाईज आहे. आणि आताच आपण काढलं v इज इक्वल्स टू आर ओमेगा. सो f सेंट्रिपेटल इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे कसं आलं तर व्हीच्या जागी आर ओमेगा टाकलं, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर असं येईल, कारण mv² बाय आरला हा आर एक गेला, काय भेटला आपल्याला एम आर ओमेगा स्क्वेअर. हा झाला सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला. हा फक्त काय असतो, मायनस असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे असा फोर्स जो अवे फ्रॉम द सेंटर असतो, अवे फ्रॉम द सेंटर, विच इज वी कॅन कॉल इट ॲज सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे विच इज ॲक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर. सो त्याची बाकी सेम सगळा सेम फॉर्म्युला mv² बाय आर किंवा f इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर. फक्त ह्या पॉझिटिव्ह घेतात वेक्टर फॉर्म मध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे टायरला सपोज मड लागली आणि जर गोल गोल फिरतोय तर तो बाहेर फेकला जातो, जी काही मड, त्याला म्हणतो आपण सेंट्रिफ्यूज, आणि त्याला म्हणतो आणि जो फोर्स आहे त्याला आपण म्हटलं जातं सेंट्रिफ्युगल फोर्स. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट, बट रिमेंबर दिस, टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस इज द सेंट्रिपेटल फोर्स, अवे फ्रॉम द सेंटर इज सेंट्रिफ्युगल फोर्स. नाउ सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे सेमच की तुम्हाला जो एखादा ॲक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर असेल तर त्याला आपण म्हणतो सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. सो यासाठी आपण थोडंसं बुकमध्ये तुम्हाला प्रूफ दिलेला आहे, आपण फक्त फॉर्म्युला बेस्ड आपण बघणार आहोत. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे v² अपॉन आर. सेंट्रिपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे v² अपॉन आर. v इज इक्वल्स टू आर ओमेगा जर टाकला आपण याच्यात, v इज इक्वल्स टू आर ओमेगा, तर ए सेंट्रिपेटल याचा जो फॉर्म्युला बनतो तो म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर, कारण आरला आर एक गेला, तो आर ओमेगा स्क्वेअर. हे दोन्ही घेतले पाहिजे टुवर्ड्स द सेंटर. जर तुम्हाला हे मॅग्निट्यूड मध्ये असतं, डिरेक्शन वाईज विचारलं तर टुवर्ड्स द सेंटर निगेटिव्ह घेऊन आपल्याला घालायचं असतं. आणि याचं जे युनिट आहे ते सेम, ते युनिट आपल्याला माहीतच आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि लक्षात घ्या, युनिट जेव्हा आपण लिहितो तेव्हा मीटर पर सेकंड स्क्वेअरच युनिट असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात अजून एक ॲक्सेलरेशन असतं, टँजन्शियल ॲक्सेलरेशन. ते अलॉंग द टँजंट ॲक्ट करतं, त्याला आर अल्फा फॉर्म्युला आहे, तो वेगळा फॉर्म्युला, बट हे सेंट्रिपेटल बद्दल बोलतोय. सो ह्याचा फॉर्म्युला आहे
आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही स्क्वेअर बाय आर. आता जर आपण बघितलं ओमेगा म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे ओमेगा इज नथिंग बट 2 पाय अपॉन टी, किंवा त्यालाच ओमेगाला आपण 2 पाय एन ने पण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला ओमेगा दिला तर तुम्ही 2 पाय एन टाकून पण ह्याच्यात ओमेगा काढू शकता. एन म्हणजे RPM रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. जर दिलं असेल तर पर सेकंड करून घ्या, तुम्हाला क्वेश्चन्स बरोबर सॉल्व्ह होतील. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट. हे तुम्हाला बेसिक काही गोष्टी आहेत सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन बद्दल, ते आपल्याला माहित हवेत. ठीक आहे, सो विल मूव टू द नेक्स्ट पार्ट अँड द लास्ट पार्ट ऑफ द पर्टिक्युलर चॅप्टर, दॅट इज टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. सो सगळ्यांचं लक्ष इकडे असलं पाहिजे. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेरिवेशन फ्रॉम दिस चॅप्टर. इव्हन रोटेशनल डायनामिक्स क्लास 12th मध्ये पण आपल्याला ह्याचा डेरिवेशन जे काही आहे ते येणार आहे. सो विल डिस्कस द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम बघण्यासाठी आपल्याला काही अझम्पशन्स इकडे मेड करावे लागतील. अझम्पशन्स असे आहेत की जो काही पेंड्युलम आहे तर तो पेंड्युलम रिजिड सपोर्टला आहे. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, तर तो हॉरिझॉन्टल मोशन अशी घेतो. हॉरिझॉन्टल त्याला आपण असं पकडलंय, त्याला थोडीशी हाईट अटेन केली आणि तो हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये मूव्ह करतोय, त्याला आपण म्हणतो वी कॅन कॉल इट ॲज कोनिकल पेंड्युलम. आणि जर व्हर्टिकल मोशन करत असेल तर त्याला आपण म्हणतो सिंपल पेंड्युलम. सो वी विल डिस्कस दॅट पार्ट. सो आता इथे आपण जर बघितला, इथे आपल्याला टाइम पिरियडचं डेरिवेशन करायचं आहे. टाइम पिरियडच्या डेरिवेशन मध्ये काही अझम्पशन जे मी मगाशी सांगत होतो, रिजिड सपोर्ट असला पाहिजे. रिजिड म्हणजे तुम्ही किती पण त्याला डिफॉर्म करा, तो डिफॉर्म होणार नाही, त्याला कोण म्हणतो आपण रिजिड सपोर्ट. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग असली पाहिजे, ज्याला तुम्ही मास, त्याला आपण बॉब म्हणतो, जे काही अटॅच केले जो हा आहे तो इनएक्सटेन्सिबल असला पाहिजे. तो लावल्यामुळे स्ट्रिंगला कुठली पण इफेक्ट नको. त्यानंतर जी काही लेंथ आहे स्ट्रिंगची ती थोडीशी जास्त हवी, अदरवाईज तो टाइम पिरियडला थोडासा डिस्ट्रॅक्शन देऊ शकतो. सो हे काही अझम्पशन्स आहेत ते आपल्याला गेले पाहिजेत. जर आपण इकडे बघितलं या डायग्राम मध्ये, तर इथे आपण एक अझम करूया, ह्याला आपण असा इनिशियल होता, त्याला थोडीशी हाईट दिली आणि आता असं गोल गोल फिरतो. हाईट दिल्यावर थोडासा हा एच एवढ्या हाईटला हा इथे पोहोचलेला आहे. हे त्याच्यातलं टेन्शन असेल 100% वायर असल्यामुळे टेन्शन येणार, आणि टेन्शन हा थीटा असल्यामुळे हा पण थीटा, आणि टेन्शनचे कंपोनंट दोन आले, टी कॉस थीटा आणि टी साइन थीटा. आपण रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये बघितलेला आहे, टी कॉस थीटा, टी साइन थीटा. नाउ वी विल मूव टू द ॲक्च्युअल पार्ट. आता बघा, ही इक्विलिब्रियम कंडिशनला आपण मानलं तर आपल्याला एक गोष्ट समजते की टी कॉस थीटा हा mgच्या बरोबर असला पाहिजे, कारण डाऊनवर्ड फोर्स शुड बी इक्वल्स टू दॅट पर्टिक्युलर अपवर्ड फोर्स. दुसरं म्हणजे दोन मेथड आहे त्याला, जी आपल्या बुकमध्ये आहे, आपण करूया. टी साइन थीटा हा सेंट्रिपेटल फोर्सला बरोबर असला पाहिजे mv²/r, कारण तो टुवर्ड्स द सेंटर आहे. ठीक आहे, सो टी कॉस थीटा आणि mv²/r हे दोन इक्वेशन्स आपण पहिले आधी मानून घेतले. इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 करा. इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 केलं, 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 केलं तर टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा इज इक्वल्स टू mv²/r अपॉन mg. एमला एम गेला, सो टीला टी गेला. टॅन थीटा इज इक्वल्स टू v²/rg. मग v इज इक्वल्स टू रूट ऑफ rg टॅन थीटा. आणि हा जो काही आहे हा स्पीड ऑफ बॉब आहे. आता फिरताना, गोल फिरताना त्याला व्हेलॉसिटी पण असणार आहे. सो गोल फिरण्यासाठी जो काही स्पीड असतो त्या पर्टिक्युलर डिपेंड्स असतो, तो रेडियस जी आणि थीटावर डिपेंड असतो. बघा इथे मासची टर्म नाही आहे, सो हा इंडिपेंडेंट ऑफ मास असतो. दिस इज द डेरिवेशन फॉर द स्पीड ऑफ बॉब इन कोनिकल पेंड्युलम. बॉबचा स्पीड जो काही आहे त्याच्यासाठी हा डेरिवेशन आहे. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे, सो त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आता इथे डिस्कस कराव्या लागतील. सो परत मी एक डेरिवेशन हे लिहून घेतो. हे आहे इकडे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू v²/rg. ठीक आहे, सो मला टाइम व्हेलॉसिटी एक गोष्ट माहिती आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता इथे लक्षात घ्या, हा बॉब काय एक रिव्हॉल्युशन होऊन थांबणार नाहीये, सो कंटिन्यू जाणार आहे. सो आपण डिस्प्लेसमेंट पकडताना 2πr पकडणार, सो 2πr अपॉन टी. सो हा झाला व्हेलॉसिटी. सो टीचा फॉर्म्युला तुम्हाला झाला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण इथे काढून घेतलाय. सो v इज इक्वल्स टू 2πr अपॉन टी. सो आपण जर ह्याच्यात पुट केला व्हेलॉसिटीमध्ये, तो साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू 2πr अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन rg. ठीक आहे, सो आपण ह्याचा अजून प्रूव्ह करायला जाऊया पुढे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू 4π², बघा ह्याचा स्क्वेअर होतोय, 4π² r² अपॉन t² rg. ह्या r ला हा एक गेला. सो आपल्याला काय भेटतंय, सर t काढायचं असेल तर t² इज इक्वल्स टू 4π², त्यानंतर r, एक r राहील, हा कॉस थीटा वरती गेला अपॉन दॅट इज g. काय येणार आपल्याला, g
साइन थिटा. इथपर्यंत आपल्याला बेसिक गोष्ट समजली पाहिजे. आता थोडंसं इथे या डिरेक्शनला बघा. इथला आपण जर आपण हे कन्सिडर केलं तर हा एच आहे, हा थिटा आहे, हा आर आहे आणि हा लेंथ आहे. बघा हा लेंथ आहे जो आपल्याला पुढे गेला, हा पूर्ण लेंथ आहे. सो लेंथ साइन थिटा जर आपण काढला, इथे दोन गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील. साइन थिटाचा फॉर्म्युला काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, सो आर अपॉन एल. आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला काय? कॉस थिटा ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, सो एच अपॉन एल. सो ह्याच्यावरनं एचचा आन्सर भेटतं आपल्याला एल कॉस थिटा. इकडे मला साइन थिटाचा होतं, साइन थिटाचा आन्सर काय? आर अपॉन एल. सो व्हॉट आय विल डू, साइन थिटाच्या जागी आर अपॉन एल टाकतो. 4 पाय स्क्वेअर आर कॉस थिटा अपॉन जी इंटू आर अपॉन एल. हा आरला आर एक गेला, एल वरती गेला. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एल वरती गेला एल कॉस थिटा अपॉन जी. थोडंसं इथे लक्ष द्या, 4 पाय स्क्वेअर एल कॉस थिटा अपॉन जी. आता जर आपण इथे पुढे जाऊन बघितलं तर इथे आपल्याला काय भेटतंय? जर आपण रूट घेतला तर टी इज इक्वल्स टू, बघा हे सगळ्यात इम्पॉर्टंट, टी इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअरचा रूट 2 पाय, त्यानंतर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. का? कारण बघा 4 पाय स्क्वेअरचा रूट घेतोय ना आपण, 2 पाय स्क्वेअर येणार, 2 पाय होणार, एल कॉस थिटाचे सगळं रूटमध्ये जाईल अपॉन जी. सो हा झाला फॉर्म्युला. परत एकदा मी फॉर्म्युला इथे लिहितोय कारण तिथे थोडीशी जागा आपल्याला कमी पडते. इथे काय फॉर्म्युला आपल्याला? टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. मग आता मला सांगा, एल कॉस थिटा आत्ताच आपण इकडे काढलं, एल कॉस थिटा म्हणजे काय? एच. सो 2 पाय एच बाय जी. जर तुम्हाला लक्षात घ्या 2 पाय एच बाय जी हे दोन्ही पण ह्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा पण तुम्हाला एच बाय जी समजला. एच म्हणजे एल कॉस थिटा, एक समजला की दुसरा येईल. सो आफ्टर दॅट जर फ्रिक्वेन्सी विचारली तर एन इज इक्वल्स टू वरच्या फॉर्म्युलामध्ये 1/2 पाय, कारण फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड बरोबर उलटं, एल कॉस थिटा असं आपल्याला आन्सर भेटून जाईल. सो दिस इज द फ्रिक्वेन्सीवाला फॉर्म्युला. बघा हे जी अपॉन का? कारण आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतो? 1 अपॉन टाइम पिरियड असतो. इनवर्स ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. सो त्यावेळेने तुम्ही थोडंसं जर बघितलं तर तुम्हाला हे गोष्टी क्लिअर होऊन जातील. आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. सो तुम्ही थोडंसं एकदा बघून घ्या आणि थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये पॉज किंवा थोडासा दिसेल साधारण एक 24 मिनिट्स नंतर, 25 मिनिट्स नंतर. सो तो बेसिकली माझ्याकडनं ते व्हिडिओ डिलीट झालेले. सो त्यानंतर मी परत त्या गोष्टीने सेम ॲक्च्युली शर्ट घालून रेकॉर्ड केलेत. सो त्यामुळे थोडासा कुठेतरी तो फॅक्टर तुम्हाला दिसेल. बट एनिवे, सो तुम्हाला कंटेंट ऑलमोस्ट सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर वन शॉटमध्ये एकदा तुम्ही बघून घ्या. सो होपफुली तुम्हाला समजलं असेल. ओके, सो थँक्यू सो मच.